पण आता पुढची बातमी बघूयात। दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे राजकीय शिष्य। एनसीपीतल्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांच्या पक्षासोबत गेले आणि याच दिलीप वळसे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या आंबेगावात घेतलेल्या जाहीर सभेत गुरु शरद पवारांनी एकेकाळच्या शिष्यावरती जोरदार घणाघात केला आणि वळसे पाटलांना पराभूत करण्याचं आवाहन यावेळी शरद पवारांनी लोकांना केलं। गुरुचा शिष्यावर शाब्दिक वार। या निवडणुकीमध्ये वळसे भाषांना 100% पराभूत करा हे सांगतो। शरद पवारांचा वळसेंवर हल्ला बोल। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। वळसेंच्या बालेकिल्ल्यात पवारांचा एल्गार। शरद पवारांनी आपल्या राजकीय शिष्याला त्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन पराभूत करण्याचं आवाहन केलंय। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। आता एकच ठिकाण आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषांना 100% पराभूत करा हे सांगतो। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळते। एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे शरद पवारांनी देवदत्त निकमांना मैदानात उतरवलं। निकमांच्या प्रचार सभेत शरद पवारांनी वळसे पाटलांवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला। त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते। 350 वर्षाच्या पूर्वी 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी राजांची गणोजी शेठांनी गद्दारी केली, ती महाराष्ट्र विसरलेला नाही। गणोजीला आता सुट्टी नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। खरं तर वळसे पाटलांनी शरद पवारांचा बोट धरून राजकारणात प्रवेश केला, त्यामुळे सुरुवातीपासूनच ते शरद पवारांसोबत राहिले। मात्र वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीतील फुटीनंतर वळसे पाटलांनी राजकीय गुरु शरद पवारांना वळसा घालून अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। त्याची सल शरद पवारांच्या भाषणात जाणवली। शरद पवारांनी केलेल्या या घाणाघाती टीकेनंतर आंबेगाव विधानसभेतील राजकीय वातावरण तापलंय। आता राजकीय वार पलटवार सुरू झालेत। ऐन मोक्यावर जेव्हा पवार साहेबांना त्यांची मदत पाहिजे होती, पाठिंबा पाहिजे होता, तेव्हा हे सत्तेसाठी त्यांच्यावर कारवाई होणार म्हणून हे भाजपबरोबर गेले आणि गेले तर गेले। त्यांच्या मित्राच्या कंपनीला सरकारकडनं मोठं टेंडर दिलं गेलं, त्याच्यामध्ये 100-200 कोटी रुपयाचा मलिदासुद्धा त्यांनी तिथं खाल्ला आणि म्हणतात की विकासासाठी गेले। म्हणजे पवार साहेब या बाबतीत अतिशय दुःखी आहेत। आपली ज्या वेळेला 18 तारखेला समारोपाची सभा होईल त्यावेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा। दिलीप वळसे पाटलांनी ज्या राजकीय गुरुकडून राजकारणाचे धडे घेतले तेच गुरु आता वळसे पाटलांविरोधात उभे ठाकले। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वळसे पाटलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत, आंबेगाव, पुणे।